आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। अनुसूचित जातीमध्ये फूट पाडून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा मनुवादी सरकारचा डाव आंबेडकर जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, त्याची चुणूक आजच्या तुफान पावसात देखील आंबेडकर समाज तुफानातले दिवे बनवून या निर्णयाला तीव्रपणे विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करत मुख्यमंत्री विधानसभेत जनतेची दिशाभूल करतायत, ही अत्यंत शरमेची आणि दुर्दैवी बाब आहे। सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला तर गाठ आंबेडकरी समाजाशी आहे। आम्ही जेव्हा एकत्र उभे राहतो तेव्हा आमच्या समोर उभे राहण्याची कुणाची हिंमत होत नाही, त्यामुळे आरक्षणाला हात लावला तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ असा खणखणीत इशारा आनंदराज आंबेडकर यांनी तुफान मुसळधार पावसात सरकारला दिनांक 28 जुलै रोजी दिला। मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो आंबेडकरी अनुयायांनी धाराशिवच्या रस्त्यावर शक्ती प्रदर्शन करत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात थेट एल्गार पुकारला। दुपारी 2 वाजता जिजाऊ चौकातून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुसळधार पावसाचा मारा झेलत धडकला। यावेळी ते बोलत होते। यावेळी अमित आनंदराज आंबेडकर, चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष महादेव गायकवाड, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे धनंजय शिंगाडे, राजाभाऊ ओहाळ, कैलास शिंदे, नितीन शेरखाणे, संजय बनसोडे, DG हौसलमल, पृथ्वीराज चिलवंत, विकास बनसोडे आदींसह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही महिलांसह हजारो आंदोलकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही। जय भीम, जय संविधान, आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा, संविधानाचा विजय असो, दिलाय भीमानं, खाना गुणानं यांसह विविध घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले। जिजाऊ चौकातून महामोर्चास प्रारंभ झाला। छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत गाडगे महाराज चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक असा शिस्तबद्ध पद्धतीनं मार्गक्रमण करत महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। शाहू महाराज ज्यांनी सामाजिक क्रांती, ज्योतिर्विधी क्रांतिकार ज्योतिबा फुले आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी पावसामध्ये भिजत आमच्या बरोबर या मोर्चामध्ये चालत होत्या आणि मला आठवलं की एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलाही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा शाख आणणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जिने पुण्याच्या रस्त्यावरती शाख आणली म्हणून मनुवाद्यांचे शिळा मातीचे गोळे झेलले आणि त्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणं असं म्हटलं तर अर्थसत्य होईल। कारण या देशामध्ये ज्याच्या संविधानाने चहावाला पंतप्रधान झाला, ज्याच्या संविधानाने रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने झाला तो तुमचा आणि माझा बाप महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्यांनीच सांगितलंय, त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आणि आमच्या मातंग समाजामध्ये एक मोठे खऱ्या अर्थानं कवी, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांना त्रिवार करून खरं म्हणजे अरे तुम्ही वादळातले दिवे नाही आहात, आज तुम्ही दाखवून दिलाय तुम्ही पावसातले अंधार आहात आणि त्यामुळे सत्ता झपणारी जनता नव्हे। आज खरं म्हणजे या मोर्चाने खरं म्हणजे मला येताना धाराशिव एक छोटस राज्य आहे, तर किती लोक जमतील माझ्या मनामध्ये प्रश्न होता, पण तू मोर्चा पाहून मी खरंच धन्य झालो। तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि त्याचबरोबर समितीचे असणारे देशात
सुद्धा जगू देणार नाही. आज आपल्या सर्वांना ही लढाई एक म्हणून लढायची आहे. इकडे कुठलाही दुजाभाव करू नका, पक्षवाद करू नका. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक होऊन काम केलंय. बाबासाहेबांनी कष्ट केले आणि ते कष्टाचं सोनं आपल्याला भेटलंय. पण ते सोनं आपल्याला आज आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय. आज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.